Hello everyone, welcome to this video. In this video we will start the next point, that is the access method. In this video we will see how file can be accessed through these methods like sequential access and direct otherwise random access. So first sequential access म्हणजेच काय की तुम्ही फाइल्सला तुमच्या ऍक्सेस कसं करू शकता. एक तर दोन मेथड्स आहेत, सिक्वेन्शियल ऍक्सेस करू शकता किंवा रॅन्डमली. तर हे तुम्हाला शब्दातच समजण्यासारखे कन्सेप्ट आहेत जे की तुम्ही आता तुमच्या फाइल्स मध्ये बघत असाल की आता तुमच्या फाइल्स ऑब्विसली आता तुमचं व्हर्जन तुमच्या ओएसचं व्हर्जन अपडेट झाले, त्यामुळे आता तुम्ही इथे डायरेक्टली तुमचे आता खूप फाइल्स असतील, तुम्ही डायरेक्टली कोणती पण सर्च करू शकता, रॅन्डमली फाईल सर्च करू शकता. डायरेक्ट तुम्हाला इथं जर त्या फाईलचं नाव तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही ती फाईल सर्च करू शकता. पण पूर्वीच्या ओएस मध्ये तसं नव्हतं. तुम्हाला एखादी फाईल शोधायची आहे तर तुम्हाला प्रत्येक फाईल्सला रीड करावं लागत असतं, प्रत्येक फाईल्सला सिक्वेन्शियली ऍक्सेस करावं लागत होतं वन बाय वन, आणि नंतर तुम्हाला जी पर्टिक्युलर फाईल पाहिजे तीच तुम्ही ऍक्सेस करू शकता सिक्वेन्शियली. पण आता तुमची हे ओएस अपग्रेड झाल्यामुळे तुम्ही डायरेक्टली रॅन्डमली कोणती पण फाईल तुम्ही डायरेक्टली ऍक्सेस करू शकता. हेच या पॉइंटमध्ये सिंपल आहे पॉइंट. तो आपण एक बघूया ओव्हरऑल सिक्वेन्शियल ऍक्सेस. द सिम्पलेस्ट ऍक्सेस मेथड इज सिक्वेन्शियल ऍक्सेस. सिम्पलेस्ट आहे. ओल्ड ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड्स ओनली दिस काइंड ऑफ फाईल ऍक्सेस. जे की तुम्हाला मी सांगितलं की आता ऑपरेटिंग सिस्टीम आपली अपग्रेड झालेली आहे, त्यामुळे आपले ऑपरेटिंग सिस्टीम ही मेथड यूज करते डायरेक्ट ऍक्सेसची. इन दिस टाइप ऑफ फाईल ऍक्सेस प्रोसेस रीड्स ऑल रेकॉर्ड्स इन अ फाईल इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. प्रोसेस काय करते, सर्व रेकॉर्ड फाईल मधले सिक्वेन्शियल ऑर्डर मध्ये सेव्ह करते, वन रेकॉर्ड आफ्टर अनदर स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट रेकॉर्ड. वाइल ऍक्सेसिंग अ फाईल स्किपिंग ऑफ एनी रेकॉर्ड और रीडिंग देम आउट ऑफ ऑर्डर इज नॉट पॉसिबल. जे की तुम्हाला सांगितलं की सिक्वेन्शियलीच तुम्हाला ते ऍक्सेस करावं लागतात फाईल, तुम्हाला आउट ऑफ ऑर्डर जाऊन तुम्ही ते पॉसिबल होत नाही ह्या मेथडमध्ये. दिस ऍक्सेस मेथड इज कन्व्हिनियंट फॉर स्टोरेज मीडिया सच एज मॅग्नेटिक टेप. मॅग्नेटिक टेपसाठी ही कन्व्हिनियंट मेथड आहे तुमची सिक्वेन्शियल ऍक्सेस. The reading of next record of file is carried out by read operation and automatically file pointer is upgraded by one location. जी की रीड ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचं आहे ह्या मेथड थ्रू, तर तुम्हाला प्रत्येक वेळी रीड पॉइंटर अपग्रेड करावा लागतो, कारण ह्या लोकेशन पासून तर पुढची तुम्हाला फाईलचे ऍक्सेस करायची तर तुमचा रीड पॉइंटर ह्या फाईल वरून त्या फाईलला गेला पाहिजे, तरच ती फाईल तुम्ही नेक्स्ट फाईल तुम्ही ऍक्सेस करू शकता. Appending or adding of new information to the end of file is carried out by write operation. एखाद्या फाईल मध्ये तुम्ही राईट करताय तर तुम्हाला त्या फाईलचा राईट पॉइंटर पण तुम्हाला अपग्रेड करावा लागतो. जर फाईलचा राईट पॉइंटर ऍट द स्टार्ट असेल फाईलच्या आणि तुम्हाला एंडिंगला पाहिजे असेल तर तो फाईल पॉइंटर तुम्हाला एंडिंगला न्यावा लागेल, नंतरच तुम्हाला राईट ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं, तरच तुमचा डेटा ऍट द एंडच अपेंड होईल. नाहीतर तुमचा जर राईट पॉइंटर स्टार्टला असेल तर तो स्टार्टलाच अपेंड होऊन जाईल. फाईल पॉइंटर अपग्रेड्स विथ वन लोकेशन ऍट द एंड ऑफ फाईल. वी कॅनॉट राईट इन बिटवीन टू रेकॉर्ड्स. सिक्वेन्शियल ऍक्सेस मध्ये तुम्हाला फक्त एंडिंगलाच तुम्ही फाईल ऍड करू शकता, डेटा कंटेंट ऍड करू शकता. तुम्ही इन बिटवीन तुम्ही कोणतेच रेकॉर्ड ऍड करू शकत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट जी मेथड आहे डायरेक्ट ऍक्सेसची, जे की तुम्हाला मी सांगितलं की आता जे अपग्रेड झालेले आहेत ओएस त्याच्यामध्ये मॅग्नेटिक डिस्क आलेले आहे. त्याच्या मॅग्नेटिक डिस्क म्हणजे कोणते हार्ड डिस्क ज्याचा आपण यूज करतो, त्याच्यामुळे काय पॉसिबल झालेलं आहे, आपण फाईलचे बाईट्स किंवा रेकॉर्ड्स फाईल मधला ते कंटेंट किंवा फाईल्स मल्टिपल फाईल सेव्ह केल्या असतील तर त्या लिस्ट मधली कोणती पण फाईल तुम्ही रॅन्डमली ऍक्सेस करू शकता. इट इज बिकॉज मॅग्नेटिक डिस्क अलोज रॅन्डम ऍक्सेस टू द फाईल्स. मॅग्नेटिक डिस्क आहे जी अलो करते रॅन्डम ऍक्सेसला. It is also possible to access records by key field instead of its position. तुम्ही पोझिशन बाय पोझिशन एखादी फाईल सर्च करण्यापेक्षा तुम्ही की फील्ड म्हणजेच काय त्या फाईलचं नेमनं तुम्ही ती फाईल डायरेक्टली रॅन्डम ऍक्सेस करू शकता. फाईल होज बाइट्स ऑर रेकॉर्ड्स कॅन बी रीड इन एनी ऑर्डर आर कॉल्ड डायरेक्ट ऍक्सेस फाईल्स. ह्या फाईल्सला डायरेक्ट ऍक्सेस फाईल्स कोणाला म्हणतात, ज्यांचे बाइट्स किंवा रेकॉर्ड्स कोणत्या पण ऑर्डरमध्ये रीड केले जाऊ शकतात. दे आर रिक्वायर्ड बाय मेनी ऍप्लिकेशन सिस्टीम्स. ज्याची गरज आहे आता प्रत्येक ऍप्लिकेशनला रॅन्डम ऍक्सेसची. फॉर रॅन्डम ऍक्सेस मेथड फाईल ऑपरेशन मस्ट बी मॉडिफाईड टू इन्क्लूड block number as a parameter.
ह्या मेथड्समध्ये कोणतं ऑपरेशन्स मस्ट बी मॉडिफाईड टू इन्क्लूड ब्लॉक नंबर ॲज पॅरामीटर. ब्लॉक नंबर हा पॅरामीटर यूज केला जातो रँडम ॲक्सेस मेथडमध्ये. याचं एक्झाम्पल एक बघितलं तर रिअल लाईफ एक्झाम्पल, तर रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम माहिती आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये एखाद्या कस्टमरला पर्टिक्युलर ट्रेनमधली पर्टिक्युलर सीट रिझर्व करायची असेल, त्याचं तुम्हाला तिकीट काढायचं असेल, तर तुमचा जो रिझर्वेशन प्रोग्राम असतो तो काय करतो, एबल असतो कोणत्या गोष्टीसाठी, त्या पर्टिक्युलर ट्रेनमधलं पर्टिक्युलर सीट बुक करण्यासाठी. तर हेच जर नसतं, डायरेक्ट ॲक्सेस नसता त्या प्रोग्राममध्ये, तर तुम्हाला प्रत्येक ट्रेन तुम्हाला आधी ॲक्सेस करावी लागली असते. मग त्या ट्रेनमध्ये तुम्हाला जी ट्रेन पाहिजे त्या ट्रेनमधले प्रत्येक सीट तुम्हाला ॲक्सेस करावे लागले असते आणि त्या पर्टिक्युलर सीटवर जाऊन तुम्हाला जी सीट पाहिजे तेव्हा तुम्हाला जाऊन ती सीट बुक करता आली असते. पण इथं असं नाही, डायरेक्ट ॲक्सेसमध्ये तुम्हाला डायरेक्टली त्या पर्टिक्युलर ट्रेनमधल्या पर्टिक्युलर सीटवर तुम्ही ॲक्सेस करू शकता. सो आय होप तुम्हाला हा 2 पॉईंट जे की सिक्वेन्शियल ॲक्सेस आणि रँडम ॲक्सेस या 2 ॲक्सेसिंग मेथड समजले असतील. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. सो थँक्यू एव्हरीवन, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.